आज ऑल इंडिया उल्मा बोर्डच्या या मुतोल्ली विंगमध्ये आज या वर्षाच्या पत्रकार परिषदेसाठी आमंत्रित केलं। खरं तर माझे सहकारी बैदलबाई आणि आमचे संबंध गेल्या काही एक महिन्यापासूनचे वर्षापासूनचे आहेत। ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम असतात, ज्या ज्या वेळेला या ठिकाणी मग औरंगाबाद असेल किंवा इथून कुठेही असेल, ज्या ज्या वेळेला कार्यक्रम असतात त्या त्या वेळेला त्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहतो, वेळ काढून येतो। आजही औरंगाबादमध्ये माझ्या ओबीसी सेलचा महाराष्ट्रातल्या मराठवाडा विभागाचा मेळावा होता, आढावा बैठक होती। त्यात करून अशा वेळेला तरी मला एक कार्यक्रम सांगितलं होतं की या ठिकाणी आमच्याकडे कार्यक्रम आहे, आपण यायला पाहिजे। खरं पहिलं तर या देशामधला मुस्लिम हा तितकाच या देशाचा आहे जेवढा देशामधला हिंदू एकत्र आहे। हिंदू असेल, मुसलमान असेल, हे दोन्ही जर तुम्ही मानवतावादीच्या एका अँगलने जर पाहिलं तर ही सगळी माणसं आहेत आणि माणसाला माणसाप्रमाणे ठेवणं, माणसाप्रमाणे वागवणं ही आपली संस्कृती आहे। कुठेतरी गेल्या काही दिवसापासून काही अशा घटना घडत आहेत ज्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत। आताच काही दिवसापूर्वी घटना घडली ज्याच्यामध्ये विशाळगडामध्ये गजापूर नावाच्या एका गावामध्ये काही लोकांनी, काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य केलं जे निषेधार्थ आहे। मला हे कळलं, मी बैदलबाईंनी मला फोन केला होता, आसिफ करिमीमध्ये सहकार्याने मला फोन केला होता आणि लोकांनी, मी आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी एक भूमिका घेतली आणि ठरवलं की आपण तिथे गेलं पाहिजे, आपण त्या लोकांना भेटलं पाहिजे। या माध्यमातून मी स्वतः त्या ठिकाणी विशाळगडावरती गेलो होतो, गजापूर गावाकडे गेलो। 144 सेक्शन होतं, कलम लागलं होतं। 144 कलममध्ये जर त्या ठिकाणी मी जर गेलो होतो माझ्यावरती त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई होऊ शकते, मला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं जाऊ शकतो। पण असं असताना देखील माझी काही माणसं त्या गजापूर गावामध्ये आहेत, त्या माणसावरती अत्याचार झालेले आहेत, अन्याय झालेले आहेत आणि त्या लोकांना माझ्या या देशाकडनं, माझ्या समाजाकडनं, माझ्या पक्षाकडनं अपेक्षा आहे, त्या महाराष्ट्राकडनं अपेक्षा आहे की त्यांना सुरक्षितता मिळावी करून। अशा परिस्थितीमध्ये ही लोकं त्या ठिकाणी कुठल्या परिस्थितीत आहेत, त्या ठिकाणी त्यांना सुरक्षितता आहे की नाही आहे, त्यांना जेवायला अन्न आहे की नाही आहे, त्यांना कपडे वस्तू आहेत की नाही आहेत आणि ज्या पद्धतीने जे काही गोष्टी घडल्या होत्या त्या गोष्टी वास्तविकपणे समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी मी गेलो आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर एक मात्र कळतं की छत्रपती शिवरायांचा वारसा हा अशा प्रकारचा नाही आहे। शेतकऱ्याच्या शेताच्या देटाला आणि एका महिन्याच्या देटाला कधी बदलायला हात लागेल अशा प्रकारची मानसिकता किंवा संस्कृती छत्रपती शिवरायांनी आपण महाराष्ट्रामध्ये घेऊन दिली नव्हती। त्यामुळे ह्या ज्या लोकांनी छत्रपती शिवरायांच्या नावाने हा जो उद्रेक केलेला आहे हा निंदनीय आहे, निषेध करण्यासारखा आहे। आमच्या पक्षाने स्पष्ट म्हटलेलं आहे की ही जी कोणी लोक होती या लोकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अटक करण्यात यावं। इतकंच नाही, त्यांच्यावरती सक्त अशा प्रकारचे त्या ठिकाणी शिक्षा ठरवण्यात यावी। महाराष्ट्रामध्ये सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे, गुन्हा गोविंदाने राहिलं पाहिजे। ज्या प्रकारचं ज्या ठिकाणी अतिक्रमण असेल त्या अतिक्रमण सरकारच्या ज्या ज्या काही फ्रेम्समध्ये असतील, ज्या त्याप्रमाणे त्या ठिकाणी लिगलच्या ॲक्शनमध्ये असतील त्या ठिकाणी त्या गोष्टी काढल्या गेल्या। पण अतिक्रमणाच्या नावाखाली जर एखाद्या ठिकाणी समाजाचा छळ होत असेल, एखाद्या घटनेचा छळ होत असेल तरी आम्हाला मान्य नाही। मला असं वाटतं की या गेल्या निवडणुकामध्ये लोकसभेच्या बैदलबाई, मला असं वाटतं की ज्या ठिकाणी मायनॉरिटीने, अल्पसंख्याक समाजाने ज्या पद्धतीने इंडिया आघाडीला मतदान केलेलं आहे, इंडियाच्या सोबत राहिलेली आहे, लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी ताकद दिलेली आहे, मला असं वाटतं की आता कुठेतरी हा भारतीय जनता पार्टी असेल किंवा ही मनोवादी सरकार असेल हे कुठेतरी वितरलेलं आहे आणि कुठेतरी घाबरून वितरून अशा प्रकारचं कृत्य यांच्याकडनं होत आहे। महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही। देशाची निवडणूक असेल किंवा राज्याची असेल, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या गोष्टी आम्ही असेल तर तुम्हाला आम्ही जागेवर दाखवून देऊ। मात्र एवढंच नाही, एक मात्र सांगेन की ज्या ज्या वेळेला माझा मुस्लिम बांधवाला ज्या ज्या वेळेला तो असुरक्षित वाटेल, त्याची बहीण असेल माझी असुरक्षित असेल, त्या त्यावेळेला हा हिंदू बांधव त्याच्यात राहून जाईल, हे मग तुम्हाला थँक्यू, शुक्रिया। ग्रुप